अगदी मराठा आंदोलनकर्ते सध्या जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर लेखी दिलेला आहे आता हे सरकारनं हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीचा जो विषय आहे तर हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देऊ, कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करू असं यामध्ये मसुद्यामध्ये म्हटले। त्यानंतर सातारा संस्थान गॅझेट पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो। आणि याविषयीच अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर काही मराठा आंदोलक आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत। विजय चेहऱ्यावर आहे, एक उत्साह चेहऱ्यावर दिसतोय मराठा बांधवांच्या। महेश, नक्कीच जरांगे पाटील हे गेल्या 5 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास बसले होते मराठा आरक्षणाला घेऊन, आणि त्यानंतर आज विखे पाटील सोबत त्यांच्यासोबत जी बैठक झाली आता स्टेजवर काही वेळापूर्वी त्या ठिकाणी बहुतांश मागण्या या मान्य झालेल्या आहेत। GRची वाट बघत आहे असं जरांगेने जरी सांगितलं असलं तरी या ठिकाणी म्हणजे हा मेट्रोचा जो परिसर आहे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला होता, आणि हा जो परिसर आहे तो मराठा आंदोलकांच्या ज्या गाड्या होत्या त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पार्क करण्यात आल्या होत्या। मात्र जसे जसे वेळ वाढत चालली होती आणि जो सरकारकडून जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टता यायला लागली, त्या अनुसरून आता इथल्या ज्या पार्क केलेल्या गाड्या आहेत या बहुतांश गाड्या या काढण्यात आलेल्या आहेत। मुंबई पोलिसांनी या आंदोलकांना आवाहन केलेलं होतं की तुम्ही या गाड्या इथून काढा, कारण इथल्या रहदारीचा विषय हा सुटण्यासाठी गरजेचा असल्यामुळे त्यांनी थोडा पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला आहे, आणि बहुतांश गाड्या या मेट्रोच्या स्थानकावरून पोलिसांनी काढलेल्या आहेत। त्यांना पर्यायी जागेवर पार्किंग करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। खास करून नवी मुंबईमध्ये जाऊन तुम्ही पार्किंग करू शकता असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत पाहता मेट्रोचा जो हा परिसर आहे या मेट्रोच्या परिसरामध्येची आता जी वाहतूक आहे ती अत्यंत सुरळीत सुरू आहे, कारण गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। साहजिकच आहे, मराठा आरक्षणाला घेऊन मराठा आंदोलक या ठिकाणी आंदोलनास बसलेले होते, आणि मग या ठिकाणचा जो रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती या ठिकाणी खोळंबलेली होती। मात्र आता जरांगे पाटलांकडून जो काही जे आवाहन करण्यात आलेलं आहे सरकारला, आणि त्या सरकारने त्यावर जो काही तोडगा काढलेला आहे तो पाहता जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत, जे मराठा आंदोलक होते त्यांनी त्यांच्या गाड्या इथून काढलेल्या आहेत। परिणामी इथला जो रस्ता आहे हा बऱ्यापैकी आता रिकामा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जसा जसा वेळ वाढत जाईल तशी तशी याच्यामध्ये बदल होतील अशी अपेक्षा धरली जाते, कारण पोलीस प्रशासन सतत या आंदोलकांच्या संपर्कात आहे। काही ठिकाणी गाड्या अजूनही तशाच आहेत, मात्र त्या लवकरात लवकर काढून इथली वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न हा पोलीस प्रशासनाचा असणार आहे। पण आता थोड्या वेळात मनोज जरांगे हे माध्यमांसमोर बोलतील, त्यांच्या समर्थकांसोबत बोलतील, आणि त्यानंतर त्यांचा जो काही खुलासा त्यांचं जे काही ठरलेलं आहे त्याबद्दल ते खुलासा करतील। त्यानंतर इथली जी परिस्थिती आहे ती आणखीन बदललेली आपल्याला पाहायला मिळेल। अगदी मनोज, सर्व या परिस्थितीवर महेश जरूर लक्ष ठेवून राहा, कारण हीच ती वेळ आहे। आता GR काही वेळामध्ये पोहोचेल अशी अपेक्षा आहे, आणि त्या दृष्टीनं काय सगळ्या हालचाली घडता आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या या मान्य झालेल्या आहेत, आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाला हे एक मोठं यश म्हणावं लागेल।